मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातील आनंदाचा क्षण। महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्या असं फडणवीसांनी विठ्ठलाला घातलं साकडं। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे वारकरी। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग। 12 वर्षांपासून करतायत वारी। पंढरपुरात भाविकांचा उसळला महासागर। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण। दर्शनासाठी लांबच लांब रांगा। पंढरपूर कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच करणार, कुणाचेही नुकसान न करता पुनर्वसन करणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून नवीन पॉडकास्ट। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र धर्म। दर महिन्याला एका विषयावरती होणार पॉडकास्ट। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण मारहाणीचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज ठाकरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचे श्रेय मला दिलं, त्यासाठी त्यांचे आभार। फडणवीसांचा टोला। तर मराठीचा हा विजयोत्सव नव्हता, रुदाली होती अशा शब्दात मेळाव्यावरती टीका। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात। अर्जेंटिनामध्ये ब्राझीलला पोहोचले पंतप्रधान मोदी। 17व्या ब्रिक्स शिखर संमेलनात होणार सहभागी। मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि काश्मीरमध्ये पूर परिस्थिती। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत।